सर्व बारामतीतील पत्रकार बंधूंचा नमस्कार. आजची पत्रकार परिषद ही अ, कोरेगाव पार्क येथील महारवतनाच्या जमिनी संदर्भात आहे. गेल्या 20-25 वर्षापासून बहुजन समाज पार्टी आणि काळूराम चौधरी आणि माझे सर्व सहकारी हे बारामती शहर आणि परिसरातील महारवतनाच्या जमिनी ज्या बारामतीतील धनदांडग्यांनी लाटलेल्या आहेत, याच्या विरोधात सातत्याने आवाज उठवत आलेलो आहे. प्रथमतः मी ते जे पत्रकार बांधव आहेत जे पुण्यातले, त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी या महारवतनाच्या जागेसंदर्भात जो घोटाळा केलेला आहे पार्थ पवारनी, तो उघडकीस आणला. ॲक्च्युली बारामती शहर आणि महाराष्ट्रातील म्हणजे 1 ऑगस्ट 2025 रोजीच बहुजन समाज पार्टीच्या महाराष्ट्र राज्याच्या प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट सुनील डोंगरे यांनी जाहीर ह्याच्यामध्ये सभेमध्ये काळूराम चौधरी ही महाराष्ट्रातल्या महारवतनाच्या जमिनीच्या संदर्भातले सर्व प्रकरण बघतील असं पार्टीने अधिकृतरित्या माझ्याकडे दिलं होतं. आणि त्यानंतर आणि त्याच्या पूर्वीही म्हणजे महारवतनाच्या जमिनीच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात बहुजन समाज पार्टी ही शासन दरबारी भांडत आलेली आहे आणि पुढेही भांडणार आहे. पुण्यातला जो प्रकार झालेला आहे, 1800 कोटी रुपयाची जमीन उपमुख्यमंत्री पदाचा दुरुपयोग करून अजितदादा पवार यांनी आपल्या स्वतःच्या मुलाला फायदा होईल असं त्या पदाचा वापर केलेला आहे. आणि 1800 कोटीची जमीन 21 कोटी रुपये माफ करून फक्त 500 रुपयाच्या स्टॅम्प लावून ती जमीन बेकायदेशीररित्या पार्थ पवार यांनी आपल्या नावावरती केलेले आहे आणि ते उघड झालेलं आहे. पण याचबरोबर बारामती तालुक्यातले आम्ही आज मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे तक्रारी अर्ज देत आहे की बारामती शहर आणि परिसरातील महारवतनाच्या म्हणजे MIDC ला आणि शहराला लागून ज्या महारवतनाच्या करोडो रुपयाच्या जमिनी आहेत, ज्या पवारांच्या हस्तकांनी गिळंकृत केलेल्या आहेत, त्या जमिनीची चौकशी व्हावी, त्या व्यवहारांची चौकशी व्हावी. जे दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावरती ॲट्रॉसिटी ऍक्ट नुसार कारवाई व्हावी. कारण एका दिवसात परमिशन दिली पार्थ पवारला. बारामतीत तर एका दिवसात नाही, 2-2 तासात परमिशन मिळालेले आहेत. बारामतीतल्या महारवतनाच्या जमिनी ज्या लुटलेल्या आहेत या ज्या सगळी चौकशी करून मुख्यमंत्री साहेबांनी या अजितदादा पवार यांची मंत्रिमंडळातून तत्काळ हकालपट्टी करावी आणि नैतिकतेच्या आधारावरती अजितदादांनीही तुमच्या पदाचा फायदा तुमच्या पोराला होऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही फुले शाहू आंबेडकरांचं सकाळपासून संध्याकाळपर्यंत झोपेपर्यंत नाव घेता, तर नैतिकतेच्या आधारे तुम्ही सुद्धा आता स्वतःच बाजूला व्हा त्या मंत्रिमंडळातून आणि एकदा काय दूध का दूध आणि पाणी का पाणी ते जे व्हायचंय ते होऊन द्या. त्याचबरोबर सुप्रियाताई सुळे सगळ्यात महाराष्ट्रातल्या लवकर पार्कच्या मदतीला कोण आल्यात तर सुप्रियाताई सुळे आल्यात. मी सुप्रियाताई सुळेंवर देखील आरोप करतोय की सुप्रियाताई सुळे यांनी देखील बारामती तालुका आणि शहरातल्या महारवतनाच्या जागा बळकावलेल्या आहेत. आणि जर सुप्रियाताई सुळे यांनी जर काही म्हणणं असेल तर सुप्रियाताई सुळेंनी माझ्याशी एक समोरासमोर बोलावं, मी त्यांना पुरावा देतो. या गोजोबाईच्या महारवतनाची जागा सुप्रियाताई सुळेंनी पण लाटलेली आहे, बऱ्याच ठिकाणच्या लाटलेले. त्याचे सगळे डॉक्युमेंट मी आपल्याला देऊ शकतो, दाखवू शकतो. परंतु हे जे सत्तेचा दुरुपयोग करून महार समाजाला भूमिहीन बनवण्याचं काम इथल्या प्रस्थापित लोकांनी केलेलं आहे आणि त्याच्यात 1 नंबरला पवार कुटुंबीय आहे. म्हणून या बारामती शहर परिसरातील बौद्ध समाजाच्या महारवतनाच्या ज्या जागा लाटलेल्या आहेत, ज्या धनदांडग्यांनी लाटलेल्या आहेत, पवारांच्या हस्तकांनी लाटलेले आहेत, सगळे अजितदादाच्या जवळचे लोक आहेत. सगळ्यांचं फेरफार, सगळ्यांचे कागद, सगळे कागद माझ्याकडे त्यांच्या फाईली आहेत आणि त्या फाईली मी मुख्यमंत्री साहेबांना त्या तक्रारी अर्जाबरोबर जमा करत आहे आणि मुख्यमंत्र्यांकडे अजितदादा पवार यांच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी. बारामती शहर परिसर आणि महाराष्ट्रातील महारवतनांच्या ज्या जमिनींचे व्यवहार झालेत या 5-10 वर्षातले, याची सगळी चौकशी करावी आणि ह्या प्रकरणाचा महार समाजाच्या बौद्ध समाजाला न्याय द्यावा
अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करत आहे. तसंच मी दुसरी पण एक मागणी, पण ती बाहेरची आहे, की मी आता ते प्रवीण तरडे जे आहे त्यांना बी अशी भेटून विनंती करणार आहे, की आता तुम्ही पण एक बारामती पॅटर्न नावाचा पिक्चर काढा आणि त्याच्यातला जो नायक आहे तो उपमुख्यमंत्र्याचं पोरग दाखवा आणि चांगला पिक्चर होईल तो. तर त्या मुळशी पॅटर्न पेक्षा जास्त जास्त चालेल. 400 करोड रुपयाचा गल्ला करू शकतो. प्रवीण तरडेंना भेटल्यावरती मी आता पिक्चर काढायला लावणार आहे. ही जी प्रकरणं झालेली आहेत सगळी, या प्रकरणाचा बारामतीतील सर्व पत्रकार बंधूंना माहित आहे. गेल्या 25 वर्षापासून काळूराम चौधरी आणि बहुजन समाज पार्टी या महारवतनाच्या जमिनीच्या संदर्भात वेळोवेळी तक्रारी अर्ज, आंदोलन, मोर्चे, धरणे आंदोलन ही केलेले आहेत. त्यामुळं अजितदादांनी बी आता लय वेडवाकडं घेऊ नये. तत्काळ तुम्ही लय नैतिकतेवाले आहे. तुम्ही फुले शाहू आंबेडकरांना नाही, सॉरी, शिव फुले शाहू आंबेडकरांना मानणार आहे. तर शिव फुले शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला जमिनी दिल्या, शाहू महाराजांनी दिल्या, महात्मा फुलेंनी दिल्या, आणि तुम्ही कोण आहे आमचं हिसकावून जमिनी घेणार आहे? म्हणजे तुम्ही जी जमिनी हिसकावून घेणारी लोक आहेत, तर तुम्हाला आता नैतिकता राहिलेली नाही. त्याच्यामुळं मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला काढण्यापेक्षा अजितदादांनी नैतिकतेच्या आधारावरती स्वतःच मंत्रिमंडळातून बाहेर पडावं. आणि त्यांनी जर त्यांना नैतिकता नसेल तर मुख्यमंत्र्यांना मी जी तक्रार करतोय, अर्ज देतोय, त्या अर्जात मी जी मागणी केली की यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, म्हणजे पारच्या प्रकरणाची निपक्षपातीपणे चौकशी करता येईल, म्हणून त्यांची हकालपट्टी करण्यात यावी. या प्रकरणात ह्यात नाही, सगळ्या प्रकरणात. आणि हे काय आत्ता सुरू नाही बर का पत्रकार बंधूंनी, ही काय आत्ता सुरू नाही. माझ्याकडे हे उतारा बघा. आपक असताना पार्थ पवारचं नाव कसं काय आलं? इथं नाव काय आहे? किसन डाकू कांबळे. हे उतारा कुठला आहे? हे उतारा आहे सोनगावचा, गट नंबर 353. आता या 353 ह्यो कुणाच्या मालकीचा होता? ह्यो किसन डाकू कांबळेच्या मालकीचा होता. इथं पार्थ अजितराव पवार, आपक सुनित्रा अजित पवार आलंच कसं काय? काही संबंध आहे? आता या कोरेगावच्या बी प्रकरणात त्या बौद्ध समाजाला वंशावळ जुळवायला लावली होती. मग पार्थ पवारची महार समाजाची कुठली वंशावळ जुळवणार आहे तुम्ही? कसा काय दिला? कलेक्टरचा आदेश असताना की यांना, आमच्या लोकांना सांगितलं जात आहे की तुम्ही वंशावळ जुळवा, आणि वंशावळ जुळवत असताना त्याचा पॉवर ऑफ पॅटर्नीचा ज्या महिलेने पॉवर ऑफ पॅटर्नी घेतली होती, त्याच्यातला जो एजंट मोरे म्हणून आहे, या सगळ्यांची उच्चस्तरीय चौकशी करून यांच्यावर आणि अधिकाऱ्यांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत कारवाई झाली पाहिजे. हा फार मोठा महाराष्ट्रातला सामाजिक दरोडा आहे. आमच्या बौद्ध समाजावरती जो टाकलेला भूमिहीन करणारा दरोडा आहे, आणि हा दरोडा टाकणारी या सत्तेतली सत्ताधारी जमात आहे, ज्यांची सत्ता आहे, ज्यांच्या या महाराष्ट्रावर 1960 पासून, खरं तर अजून बी मी एक मागणी करील की 1 मे 1960 महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यापासून आजपर्यंत महारवतनाच्या जेवढे व्यवहार झालेत त्याची एक महाराष्ट्र शासनाने श्वेतपत्रिका काढावी, आणि व्यवहार कसे झाले हे एकदा जाहीर करावं, म्हणजे सगळं कळेल. परंतु कायदा भूमिहीन होतोय, असा शेतकऱ्याला भूमिहीन करता येत नाही. मग महारांना तुम्ही कसं काय, महार समाजाला तुम्ही भूमिहीन कसं काय केलंय? आज तुम्ही बारामतीत चला, मी दाखवतो. ज्या जमिनी आमच्या होत्या, ज्या आमच्या सरवद्यांच्या जमिनी होत्या, साबळ्यांच्या होत्या, कांबळे, घोडके, शिंदे, सोनवणे, हे सोनवणे आहेत. आमच्या जमिनी असताना आज आमच्याच जमिनीवरती आमचीच लोक कामाला आहेत. ज्या महारवतनाच्या जागेवरती या मोठ्या मोठ्यांच्या कंपन्या झाल्यात, त्या कंपनीच्या गेटवर त्या जमिनीचा मूळचा मालक आणि त्याचा नातू कामाला आहे, आणि आमच्या जमिनीवर तुम्ही म्हशीवानी साखळ्या गळ्यात घालताय, सोनेजन फिरताय, आमच्या देखत फिरताय, वरनं आम्हाला हिनावताय 2 किलो गव्हासाठी, ज्वारीसाठी. आणि तुमच्यापेक्षा जमिनी आम्हाला होत्या, आणि आमच्या जमिनी तुम्ही लुटल्यात. भटजी, शेटजी आणि हा लाटणारा जो वर्ग आहे लाटजी, या लाटजी वर्गातल्या पार्थ पवार, अजित पवार, जय पवार, सुनित्रा पवार, सुप्रिया सुळे, या सगळ्यांचा एक गट आहे, आणि त्या गटाचं नाव आहे लाटजी. मलिदा जी खाणारी लोक आहेत. मग दुपारी प्रकरण टीव्हीला येत, सकाळी ताई बोलती बाच्याला
की आणि मला पार्थ म्हणला मी काही चुकीचं केलं नाही. आणि चुकीचं ताईने केलंय तू काय केलंय सांगायची गरज नाही ना आता. हे सगळं उघड उघड आहे. ताईनी यावं समोर बारामतीत फिरा या तुम्ही, मी तुम्हाला चौकात दाखवतो तुम्ही कुठली महाराजची जमीन लाटली ती. सुप्रियाताई सुळेने आता माझ्याकडे उतार आहे ना, हा तर उतार आहे आप का असतं का कुठं. ह्या उतार्यावर बघा 353 गट नंबर सोनगाव, त्या खताळपाट्यातल्या थोरातांचं काय झालं, बारामतीच्या सोनवण्यांचं काय झालंय. बारामतीतले स्टँड बांधलं, स्टँड म्हणता एअरपोर्ट सारखं बांधलं. अरे एअरपोर्टच्या सारख्या बांधलेल्या स्टँडच्या समोर त्याचा जो मूळ मालक सोनवणे राहतो त्याची अवस्था काय तशी झाली. म्हणून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीसाठी आज आपण मी मुख्यमंत्र्यांना हे तक्रारी अर्ज केलेला आहे. हा अर्ज मी आता मुख्यमंत्र्यांना फॅक्सद्वारे, ईमेलद्वारे आणि रजिस्टर पोस्टाने पाठवत आहे. याच्यावरती लवकरात लवकर कारवाई करावी आणि जर मुख्यमंत्र्यांनी कारवाई नाही केली राजकीय दबावापोटी तर 1001% पवार कुटुंबियांच्या विरोधात हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात मी आणि आमचे बौद्ध बांधवांना घेऊन त्या ठिकाणी तक्रार करणार आहे आणि कोर्टात पण जाणार आहे. मग ज्या व्यवहाराच्या मध्यस्थी शीतल तेजवानी त्यांच्यावर पण गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र पार्थ पवार अद्याप या गुन्ह्यापासून बाजूला आहेत, त्यांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल. म्हणून तर मी निवेदनात अजितदादांची हकलपट्टी करावी मंत्रिमंडळातून म्हणून मागणी केलेली आहे. आता ज्याचा बाप उपमुख्यमंत्री आहे त्याच्यावर त्याची सही आहे ना, पार्थ पवारांची त्या दस्तात सही आहे. त्या ती जी महिला आहे जे कागद झालेला आहे त्याच्यात पार्थ पवारची सही आहे आणि पार्थ पवारची सही आहे. पार्थ पवारची सही असल्यामुळे पार्थ पवारला पहिला आरोपी केला पाहिजे आणि आरोपी तर अॅट्रॉसिटी अंतर्गत बी झाली पाहिजे. जी त्यांचे भागीदार ती कंपनी त्या आणि अशा अनेक कंपन्या आहेत. ही एक कंपनी तुमच्याकडे आली थांबा जरा अजून आणखी 8-10 दिवसात अशा लय बोकस कंपन्या आहेत. त्या बोकस कंपन्या मी तुमच्या समोर तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेसमोर आणणार आहे. मग आता काय तुमच्या घरात स्वयंपाक करायला जी बौद्ध समाजाची महिला आहे तिचा संबंध आहे का ह्याच्यात. तुमचा लेख आहे, तुमचं पोरग आहे, तुम्ही उपमुख्यमंत्री आहे, तुम्हीच पालकमंत्री आहे आणि तुमचा काही संबंध नाही. आता तुमचा नाही संबंध तर कुणाचा संबंध आहे. मग दादाने सांगावं संबंध कुणाचा आहे. पार्थ तर तुमचाच पोरगा आहे ना. पार्थ पवार अजितदादांचा मुलगा आहे. आता ती तर नाही म्हणू शकत नाही ना माझा नाही म्हणून. मग स्वतःच्या मुलाने केलेला आहे आणि बापाला माहिती नाही असं होऊ शकतं का. 300 कोटी रुपयाचा व्यवहार बापाला सांगितल्याशिवाय पोरग करू शकतं का. अजिबात करू शकत नाही ना. तुम्ही ते पाठीमागे बी दादा सरळ पत्रकारांना सांगून मोकळा होतो. पाठीमागे वहिनी त्या RSSच्या ह्याला गेला, संघाच्या त्या शाखेत गेल्या तर दादा पत्रकारांना काय म्हणतात, बायको कुठं फिरती मला माहित नाही. आता ही काही उत्तर झालं का. ही उत्तर होऊ शकत नाही ना. आणि ही काटेवाडीच चालेल. भारत देशातल्या महाराष्ट्रातल्या सुज्ञ जनतेला आता तुम्ही फसवू शकत नाही. काटेवाडीतली आपली भावनिक होऊन म्हणतात जाऊन द्या आपला दादा आहे. आता तुम्ही महारांच्या जमिनी लुटल्यात, तुम्ही मांगांच्या लुटल्यात, तुम्ही रामोशी वतन लुटलंय आणि ह्या 3 जाती एकत्र झाले तरी तुमचा कार्यक्रम होईल. ज्यांच्या जमिनी लुटल्यात त्यांच्या जमिनी परत द्या, नाहीतर आम्ही बहीण मायावती जिनकड हे सगळं प्रकरण नेणार आहे. आणि इथल्या महार मांग आणि रामोशी धनगर वंजारी ह्या ज्या बहुजन समाजातल्या जाती आहेत ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत, ज्या लुटलेल्या आहेत, ह्या सगळ्यांनी उत्तर प्रदेशातल्या बहुजन समाजाकडे बघून इथं आमच्या जमिनी गेल्या आणि तिथं आम्हाला जमिनी भेटल्यात कारण तिथं आम्ही 4-4 वेळी सत्तेवर आलोय. म्हणून सत्ता बाबासाहेब म्हणल्यात सत्ता महत्वाची आहे. बघितलं नाही सत्तेच्या जोरावरती एका दिवसात फत्याचं नव्हतं करून दाखवलंय अजितदादांनी. फत्याचं नव्हतं. संविधान कुठं आलं तिथं. संविधान कुठं ठेवलेलं नाही. एका दिवसात परमिशन देतात. म्हणजे एका दिवसात परमिशन दिलंय ह्याचा अर्थ भारतीय संविधान कोणी पायदळी तुडवलंय. ज्यांच्या हातात संविधान आहे अजितदादा सुप्रियाता यांनीच तुडवलेलं आहे. यांनीच संपवलंय. ही म्हणतात ही वाचवा. तुम्ही रोज संपवताय आणि वाचवा कुठलं. म्हणून आता ही चालणार नाही. यांची तत्काळ मंत्रिमंडळातून फडणवीस साहेबांनी अजित पवारांची हकलपट्टी करावी आणि त्यांच्यावरती कारवाई करावी. ते पदावर असताना
न्याय मिळू शकत नाही. ते कोरेगाव पार्क या ठिकाणचे जे आमचे समाज बांधव आहेत त्यांनी आज आंदोलन सुरू केलेले आहे. आमचे बहुजन समाज पार्टीचे प्रदेश सचिव सुदीप गायकवाड, जिल्ह्याचे अध्यक्ष दिलीपजी कुसाळे आज बी त्या तिथं आंदोलनात त्या बांधवांबरोबर आहेत. आता मी कलेक्टर साहेबांना याच्यावरती निवेदन देतोय. हे मुख्यमंत्र्यांना जे पत्र पाठवलंय ते पण पाठवतोय आणि ह्याचा पाठपुरावा मी गेल्या 25 वर्षापासून करत आलोय. पुढे बी याला आता हे तडीत नेल्याशिवाय शांत बसणार नाही.